नमस्कार, मी योगिता. ईश्वम भक्ती यूट्यूब चॅनलच्या वतीने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आज आम्ही कान्हा आश्रय गोशाळा वाघोली पुणे इथे चाललो आहोत. तर मी तुम्हाला आज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाईला इतकं पवित्र का मानलं जातं ते सांगणार आहे. गाईला पशु मानू नये, तुळशीला वृक्ष मानू नये व संतांना मनुष्य मानू नये. हे तिन्ही भगवंताची रूप आहेत. गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला आहे. गाय ही संपूर्ण विश्वाची माता मानली जाते. महादेवाचं वाहन नंदी म्हणजे बैल असतो. बैल म्हणजेच ऋषभ देवता हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. गायीमध्ये 33 कोटी देव वास करतात. गाय ही 11 रुद्रांची आई, 8 वसूंची कन्या आणि 12 आदित्यांची बहीण आहे. गाय ही अमृतरूपी दूध प्रदान करते. गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी आहे. गायीला स्वर्गात पूजनीय असं स्थान आहे. गाय ही सर्व मनोकामना पूर्ण करते. गायीचे स्थान हे स्वर्गामध्ये देवांपेक्षाही वरचे मानले जाते. जो मनुष्य गायीला हाताने स्पर्श करतो आणि प्रदक्षिणा घालतो आणि तिच्या चरणांखालील धूळ मस्तकी लावतो, त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे आणि सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. जेथे गायी वास करतात त्याला स्वर्गभूमी असं म्हणतात. अशा पुण्यभूमीमध्ये ज्या मनुष्याचा मृत्यू होतो तो तात्काळ मुक्त होतो हे निश्चित आहे. ज्याच्या घरासमोर गाय ठेवली जाते त्याचे सगळे वास्तुदोष दूर होतात. जो मनुष्य गायीची मनोभावे सेवा करतो आणि त्यांना पोटभर सुग्रास असे भोजन खाऊ घालतो, त्यांच्यावरती संतुष्ट होऊन गाय त्यांना अत्यंत दुर्लभ असा वर प्रदान करते. गोसेवेने लक्ष्मी प्राप्ती होते. गायीला कसायाच्या हातून सोडविल्यामुळे मनुष्य पूर्वीच्या आणि नंतरच्या अशा 7 पिढ्यांचा उद्धार करतो. त्याच्या कुंडलीतील पितृदोष दूर होतो. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय असं म्हणतात. तर अशा प्रकारे हिंदू संस्कृतीत गायीला अतिशय पूजनीय स्थान आहे आणि देवांपेक्षाही वरचे स्थान गायीला आहे. कान्हा आश्रय गोशाळेलगतच एक सुंदर असं राधाकृष्ण प्रेम मंदिर आहे. तुम्ही इथे बघू शकतात. मंदिरामध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूने महाबली हनुमानजींची मूर्ती आपल्याला बघायला मिळेल. डाव्या बाजूने महादेवाची पिंड इथे स्थापन केलेली आहे. अतिशय सुंदर, शांत आणि भव्य असं हे राधाकृष्ण प्रेम मंदिर आहे. तर पुढे गेल्यावर राधाकृष्ण यांची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. इथला अनुभव अगदी इस्कॉन मंदिरासारखा आम्हाला अनुभवायला मिळाला. तर तुम्ही सुद्धा इथे या पवित्र स्थानाला नक्की भेट देऊ शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.